आज आपण जे नर्सेस गल्फ कंट्रीमध्ये काम करू इच्छित आहेत ते काय काय डॉक्युमेंट लागतात ते त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर पहिला डॉक्युमेंट जो लागतो तो तुमचा पासपोर्ट आहे मित्रांनो. पासपोर्ट तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि तो व्हॅलिड असला पाहिजे, त्याची एक्सपायरी संपलेली नसली पाहिजे, हे गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड थिंग तुमचे सगळे डॉक्युमेंट, नर्सिंगचे तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत, BSCचे असो किंवा GNMचे असो किंवा पोस्ट BSCचे असो, ते सगळे डॉक्युमेंट तुमचे असले पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. या सगळ्या डॉक्युमेंट झाल्यानंतर मग तुमचा डाटा फ्लो होतो मित्रांनो. डाटा फ्लो म्हणजे हे तुम्ही एजंट थ्रू करू शकता किंवा स्वतःही करू शकता, पण रूनच करून घ्या. ते 1000-1200 रुपये चार्जेस जास्त घेतील, पण टोटल चार्जेस तुमचे 25,000 पर्यंत येतात इंडियन करन्सीमध्ये मित्रांनो. त्यात आणि 2 इयरचा व्हॅलिड एक्सपिरियन्स असला पाहिजे मित्रांनो. डाटा फ्लोमध्ये मित्रांनो ते सगळं व्हेरीफाय होतं आपलं की हे जेन्युन आहे की नाही. आपल्या MNC मध्ये कॉल जातं, हॉस्पिटल्समध्ये कॉल जातं आणि आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्हॅलिड आहेत की नाही हे सगळं चेक होतं. त्यानंतर मित्रांनो त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर मग तुमचा HRD करावं लागतं मित्रांनो. HRD म्हणजे आपल्या मंत्रालयामध्ये स्टॅम्प लागून येतो की हा ऑथेंटिक आहे. तेही मित्रांनो एजंटकडूनच होतं. त्याला 8-10 हजार रुपये खर्च येतो तुम्हाला. ठीक आहे. हे 2 डॉक्युमेंट झाल्यानंतर मग तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे कंडक्ट करू शकता. कोणत्याही एजंटला सिलेक्शन झालं तर मग तुम्हाला ऑफर लेटर मिळतो मित्रांनो. ऑफर लेटर मिळाल्यानंतर मग तुम्ही पुढची प्रोसेस चालू करा. त्यानंतर मग तुम्हाला बायोमेट्रिक करावं लागतं मित्रांनो, जे तुम्हाला एअरपोर्टवर गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला एअरपोर्टवरून दुसऱ्या देशात येता येणार नाही. त्यासाठी बायोमेट्रिक मस्त आहे मित्रांनो. त्याला पण 1000-1200 रुपये खर्च येतो मित्रांनो. त्याच्यानंतर मग तुमचं बायोमेट्रिक झाल्यानंतर इथे येण्याच्या अगोदर इंडियामध्ये जे व्हॅलिड मेडिकल हेल्थ सेंटर आहेत जे गल्फसाठी व्हॅलिड आहेत त्याच्यातून तुम्हाला मेडिकल करावं लागतं मित्रांनो. त्याचे तुम्हाला 7,500 रुपये खर्च येतात. ते झाल्यानंतर मग तुम्हाला विजा मिळतो. मग तो विजा मिळाल्यानंतर मग तुम्ही तुमचं पुढचं प्लॅन ठरवू शकता. तो 3 महिन्यासाठी व्हॅलिड असतो मित्रांनो. पण काही कंपनी तुम्हाला लवकर बोलून घेणार असेल तर लवकर बोलून घेतात ते. आता मग तो 3 महिने व्हॅलिड असतो. 3 महिन्यापर्यंत तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिकीट तुम्ही बुक करून घ्या त्यांना सांगून. तुमचं जर अडचण असेल तर तुम्ही त्यानुसार तिकीट बुक करा. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल काही इकडे येण्यासाठी किंवा तुम्ही येण्यासाठी प्लॅन बनवत असाल तर प्लीज मेसेज करा. काही जर तुम्हाला गरज वाटली तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.